नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमची जी परीक्षा चालू आहे चौकीदार या पदाकरिता 28, 29, 30 आणि 31 जुलै या सर्व तारखेचं जर पेपरचं अनालिसिस केलं तर ज्या टॉपिकवर बुद्धिमत्तेच्या वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, गणिताला थोडंसं वेटेज फार कमी आहे, त्यामुळे बघा बुद्धिमत्तेवर जास्त भर दिलेला आहे। आणि यामध्ये बघा वारंवार त्याच टॉपिकवर प्रश्न मला विचारत आहेत, जसं की नातेसंबंध असेल, कालमापन असेल, घड्याळ असेल, परस्पर संबंध असेल, नातेसंबंध असेल, दिशाज्ञान चाचणी असेल, अंक मालिका, अक्षर मालिका, अल्फा न्यूमेरिक सिरीज याच घटकावर वारंवार प्रश्न आल्याचे दिसत आहे। आणि त्याच टॉपिकवर बघा तुम्हाला IMP प्रश्नांचा सराव करण्याचा एकमेव या व्हिडिओच्या माध्यमातून वेळ भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आणि या व्हिडिओ सेशन मध्ये बघा सर्वात जास्त आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊन आलेला आहोत। चला पहिला टॉपिक, पहिला प्रश्न बघायचा आहे। पहिला प्रश्न कशावरचा बघा, घड्याळ या घटकावरचा आहे। काय म्हटलं बघा, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल असा प्रश्न विचारलेला आहे। बघा दर तासाला काटकोन 2 वेळा होतो। आता काय म्हटलं बघा, दुपारी 12 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, मग तुम्हाला वेळ काउंट करावा लागेल। बघा 6 तासाचा कालावधी होईल, म्हणजे 6 तासामध्ये किती वेळा काटकोन बनलेला आहे। एका तासामध्ये 2 वेळा होतो, समजा याला जर 2 ने गुणलं तर 12 वेळा होतो। पण बघा तुम्हाला इथं एक अपवाद आहे, जर 12 पासून 6 जर काउंट करायचा असेल, बघा तुम्हाला घड्याळाच्या माध्यमातून सांगतो, बघा हे 12 नंतर बघा हे 6 वाजले, इथं 3 आणि इकडे 9 वाजले। जर अपवाद काय असते बघा, फक्त 3 वाजता एकदाच काटकोन बनतो, म्हणजे काटकोन म्हणजे कोणामध्ये, तास काट्यामध्ये आणि मिनिट काळामध्ये। म्हणजे तुम्हाला इथं व्हायला लागलं किती वेळा बघा, 12 वेळा, पण एक वेळा कमी काउंट करायचं, म्हणजे 2 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत 4 वेळा होतो, पण तुम्हाला 3 वेळा काउंट करायचं। काय काउंट करायचं आहे, कारण बघा हा अपवाद आहे, 3 वेळा फक्त एकदाच काटकोन बनतो। याचा अर्थ काय, तुम्हाला याच्यातून एक वजा करावा लागेल, 12 मधून 1 गेला 11 वेळा, म्हणजे त्या ठिकाणी बघा 11 वेळा काटकोन बनणार आहे। किती वाजेपासून किती वाजेपर्यंत, 12 वाजून 6 वाजेपर्यंत। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका, सगळे टॉपिक मी याच्यामध्ये आणलेले आहे आणि तुमचा फायदा करून घ्यायला काय अडचण नाही। हे सेशन तुम्हाला आवडत असेल बिलकुल आपली ही लिंक आहे आपल्या मित्रांना शेअर करायची आहे। याच्या अगोदर बघा मी सगळे व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी मेन्शन केलेली आहे। चला त्यातला बघा सेकंड प्रश्न बघा, सेकंड टॉपिक, सेकंड प्रश्न बघा। आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं, वर्ण क्रमानुसार मांडणी करा, म्हणजे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मांडायचं आहे। इट मीन्स अल्फाबेट म्हणजे ABCD नुसार मांडायचं आहे। तर प्रश्न काय विचारला, दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा पहिला काय ऍपल शब्द आहे, दुसरा ऍप्लिकेशन आहे, तिसरा अप्लाय शब्द आहे आणि चौथा बघा ऍप्लिकंट आहे। आता याच्यामध्ये पहा, जवळपास तुम्हाला APPL आणि APPL सारखं पाहायला भेटते, बरोबर आहे की नाही। जवळपास 4 अक्षर याच्यामध्ये सारखे आहेत। आता काय करायचं, याच्यानंतर 5वं अक्षर बघा, समजा इथे 5वं अक्षर आहे, इथं E आहे, आता इथं 5वं अक्षर काय I आहे, त्याच्यानंतर बाकी इथं 5वं अक्षर काय Y आहे, आणि इथं 5वं अक्षर जे आहे ते काय तुमचं I आहे। आता I आणि I वाले दोघांचं कॉम्पिटिशन लागेल, पण त्याच्या अगोदर तुमचा E अगोदर येतो, म्हणजे ऍपल नावाचा शब्द 1 क्रमांकावर येणार आहे। त्याचबरोबर बघा 5वं जे अक्षर आहे अल्फाबेट जे Y आहे सगळ्यात शेवटी, म्हणजे ऍपल नावाचा शब्द तुमचा 1 नंबरला येणार आहे आणि अप्लाय नावाचा तुमचा येणार आहे 4 नंबरला। राहिला आता दुसरा आणि तिसरा, ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेंट मध्ये चेक करा। जवळपास बघा ऍप्लिकेशनचा ऍप्लिकापर्यंत सारखंच आहे। आता T आहे, तिथं A आहे, सॉरी इथं T आहे, इथं पण ऍप्लिकापर्यंत CA आहे, इथं पण C आहे, इथं N आहे आणि इथं T आहे। त्याच्यापैकी बघा N अगोदर येतो, म्हणजे तुमचा दुसरा शब्द असणार आहे ऍप्लिकंट, म्हणजे ऍप्लिकंट दुसरा शब्द असणार आहे। प्रश्न काय विचारला, दुसऱ्या क्रमांकावर शब्द कोणता येणार आहे, तर तो येणार आहे बघा ऍप्लिकंट। विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा टाइपचे प्रश्न विचारतात, पेपरला विचारत आहेत, हे सुद्धा मी ऑब्झर्व केलेलं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। नेक्स्ट प्रश्न बघा, नेक्स्ट टॉपिकचा बघणार आहोत। आता बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, घड्याळातील कोण विचारले तुम्हाला, आणि हा वेगळा प्रश्न आहे आणि व्हेरी IMP प्रश्न आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न असतो, याचे दोन्ही पॅटर्न तुम्हाला मी सांगतो कशा वेळेला सॉल्व्ह करायचं। बघा 5:30 ते 6 वाजेपर्यंत कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यात काटकोन बनतात, म्हणजे कोणता काटा, तास काटा आणि मिनिट काटा।
आता बघा 5:30 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत जर याला सोडवायचं असेल तर आपण सर्वात पहिले लॉजिक सांगतो बघा, शॉर्टकट. समजा चारही पर्याय ऑब्झर्व करा. जर छेदामध्ये 11 असेल, काय म्हटलं, छेदामध्ये 11 असेल आणि या एकच स्थानचा अंक म्हणजे इथं तुमचं काय दोन अंकी संख्या आहे, हे पूर्णांक युक्त संख्या आहे आणि अपूर्णांक आहे. छेदामध्ये 11 असेल आणि अंशाची आणि तुमच्या या पूर्णांक युक्त संख्येतला एकच स्थानच्या अंकाची जर बेरीज किती आली, 10 आली आणि जर छेद 11 असेल तर 100% तेच उत्तर असते. बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये नाही. काय पाहिजे, छेदामध्ये 11 पाहिजे. वाटल्यास बघा लिहून दाखवतो बघा, 5 वाजून 43 मिनिटं आणि 7 तास 11 अशा प्रकारे. बघा छेदामध्ये किती आहे, छेदामध्ये 11 आहे. आता याचा जो एकक स्थान आहे 3 आहे, याचा जो अंश 7 आहे, 7 आणि 3 10, छेद 11 पाहिजे आणि बेरीज किती पाहिजे, 10 पाहिजे. असा ऑप्शन क्रमांक 1 पाहायला भेटतो. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये चेक करू, पण ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आणि 4 मध्ये तुम्हाला काय पाहायला भेटत नाही, छेदामध्ये 11 मध्ये 3 आणि 4 कटलेला आहे. आता ऑप्शन क्रमांक 2 चेक करा, काय आहे तुमच्याकडे, 5 वाजून 43 मिनिट आणि 5 तास 11 छेद असावेल. 11 छेदामध्ये आहे, पण या 3ची त्या 5ची बेरीज येते का 10, नाही येत आहे. म्हणजे 11 आणि 10चा नियम बसत नाही, पर्याय क्रमांक 2 बसत नाही. याचं योग्य उत्तर असतं पर्याय क्रमांक 1. तरी तुम्हाला मी एकच फॉर्मॅट सांगतो, फॉर्म्युला सांगतो. काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जर ऍक्युरेट वेळ काढायचा असेल, काटकोन केव्हा बनतो, काय करायचं, 2 भागिले काय करायचं 11 घ्यायचं आणि ब्रॅकेटमध्ये तास काटा 30च्या वेगाने धावतो, 30 यश होते, नंतर प्लस और मायनस घ्यायचं, अँगल ऍड करायचा. काय करायचा, अँगल ऍड करायचा. म्हणजे तुम्हाला ए ची किंमत टाका, ए मीन्स अँगल, आणि यश म्हणजे काय, तुम्हाला काटकोन म्हणजे 90 अंश कोण टाकायचं, यश म्हणजे काय हवर. इथं जर किमती टाकल्या तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं बेसिक पण कव्हर व्हायला लागलं आणि तुम्हाला या परीक्षेकरता तयारी सुद्धा होत आहे. ओके, जर हे सेशन तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाहीये. चला त्यातला नेक्स्ट टॉपिकचा नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत. ओके, जो की असणार आहे कशावरचा, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. आणि नातेसंबंधाचा प्रश्न हमखास पेपरला कुठले असो विचारतातच, बरोबर आहे. आणि हे नातेसंबंधाचा प्रश्न स्वतःवर फील करायचा. काय म्हटलं, एक स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला, म्हणजे एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे अशा प्रकारे. बघा एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे, तिच्या नवऱ्याची सासू ही माझी वडिलांची पत्नी आहे. बघा तिच्या नवऱ्याची सासू ही माझ्या वडिलांची पत्नी आहे. आता विचार करा, तिच्या नवऱ्याची सासू म्हणजे माझी आई, तिच्या नवऱ्याची सासू म्हणजे काय, माझी आई. समजा मी तिचा नवरा आहे, तिच्या नवऱ्याची सासू म्हणजे माझी आईच होणार आहे ना, माझी आई, बरोबर आहे की नाही, माझी आहे. त्या माझ्या वडिलांची पत्नी आहे, म्हणजे दोघांचं काय, वडिलांची पत्नी आहे म्हणजे माझी जी आई आहे ती तिच्या वडिलांची पत्नी आहे, म्हणजे दोघं काय झाले, नवरा बायको झाले. याचा अर्थ आम्ही दोघं काय झालं, भाऊ आणि बहीण झालो. म्हणजे याचा अर्थ काय, जो पुरुष आहे त्या स्त्रीशी नातं काय, त्याचा भाऊच असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कशावरचा बघा, तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. विधान तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला निष्कर्ष दिलेला आहे. काय म्हटलं, सर्व कुत्रे मांजर आहेत, सर्व मांजर वाघ आहेत, सर्व बघा निष्कर्ष, सर्व कुत्रे वाघ आहेत. ओके, नंतर काही वाघ कुत्रे आहेत असा प्रश्न विचारला. अशा प्रश्न तुम्हाला वेन डायग्रामच्या माध्यमातून सॉल्व्ह करावं लागणार आहे. बघा सर्व म्हणलं की त्याच्यामध्ये आतमध्ये वर्तुळ आला पाहिजे. बघा सर्व कुत्रे म्हणजे कुत्र्याचं वर्तुळ काय येणार आहे, त्या वांजराच्या आतमध्ये येणार आहे. म्हणजे बघा सर्व कुत्रे म्हणजे कुत्र्याचं जे आहे की नाही, सर्व कुत्रे हे काय मांजर आहे, म्हणजे कुत्र्याचा वर्तुळ पूर्ण कशामध्ये येत आहे, मांजरामध्ये येत आहे, बरोबर आहे की नाही. दुसरी वेन डायग्राम बघा, सर्व मांजर वाघ आहे. आता मांजराच्या पलीकडे बघा वाघ आहे, म्हणजे सर्व मांजर जे मांजर आहे ना ते मोठ्या वर्तुळामध्ये येणार आहे, म्हणजे वाघामध्ये. आता बघा सर्वचे विधान, जेव्हा सर्वचे विधान बघा आतून बाहेर जातात तेव्हा ते सत्य असतात. सर्व कुत्रे मांजर आहेत, सर्व मांजर वाघ आहे, म्हणजे आतून बाहेर जाताना सगळे ट्रू असते आहे की नाही. सर्वचे विधान सर्व बरोबर असतात आहे की नाही. आता प्रश्न काय विचारला, सर्व कुत्रे वाघ आहे, निष्कर्ष. मग आता सर्वच्या सर्व कुत्रे हे वाघ आहेतच ना, म्हणजे वाघाचा काही भाग त्याने काय खाल्लेला, कुत्र्याने खाल्लेला आहे. सर्वच्या सर्व कुत्रे वाघ आहे. वाटल्यास पहा तुम्ही इथं दिसत तुम्हाला सर्व कुत्रे कशा आहेत, वाघ आहेत. आता हा पर्याय तुमचा योग्य आहे, निष्कर्ष. विधानाचा दुसरा निष्कर्ष वाचू बघा, काही वाघ कुत्रे आहेत. आता काहीच जर असेल बाहेरून आतमध्ये यायचं बघा, कसं, काही वाघ. आता वाघाचं हे पूर्ण वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये कुत्र्यानं काही खाल्ला, म्हणजे याचा अर्थ काय,
काही जे वाघ आहेत ते कुत्रे आहेत ना, काही जे वाघ आहेत ते कुत्रे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, दोन्ही तुमचे निष्कर्ष योग्य असणार आहे. जर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर एकदा व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि व्हिडिओ पहा, आणि अशाच प्रकारे तुम्हाला सिलॉजिझमवर, वेन डायग्रामवर हमखास प्रश्न असतो. ओके, चला नेक्स्ट टॉपिकचा नेक्स्ट प्रश्न असणार आहे, जो की कशावरचा आहे बघा, अंकमालिकेवरचा प्रश्न आहे. अंकमालिकेवरचा प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या, कोणत्या संख्येच्या दुप्पटी संख्या चेक करा. काय म्हटलं, अंकमालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे तुम्हाला इथं उत्तर आणायचं आहे. बघा, 3च्या दुप्पट केलं तर 6 भेटते, म्हणजे 7 ही संख्या 6च्या जवळ आहे. 7च्या दुप्पट केलं तर 14 भेटते, म्हणजे दुप्पट करायचं आणि काहीतरी ऍड करायचं. बघा, 3च्या दुप्पट केलं 6 होते, 3च्या दुप्पट 6, एक ऍड केला 7 झाला. 7च्या दुप्पट 14 होते, 7च्या दुप्पट 14 होते आणि 2 ऍड केला 16 झालं. 7 दुने 14, 2 16 आहे की नाही. पुन्हा 16 दुने 32, 2 न मल्टिप्लाय केलं आणि बघा 3 ऍड केलं, 32 आणि 3 35. बघा 2 न मल्टिप्लाय केलं, 1 ऍड केलं, 2 न मल्टिप्लाय केलं, 2 ऍड केलं, 2 न मल्टिप्लाय केलं, 3 ऍड केलं. आता याच्यानंतर 4 ऍड करायचं, याच्यानंतर 5 ऍड करायचं. 1 ऍड केला, 2 ऍड केला, 3 केला, आता 4 करायचं, नंतर 5. बघा 74 दोन्ही म्हणजे काय, 74 ला जर 2 न मल्टिप्लाय केलं आणि 4 जर ऍड केला तर आपलं उत्तर भेटणार आहे. बघा 70 दोन्ही 140, 70 दोन्ही 140, किती ऍड केला, 1 2 3, बरोबर की नाही. आता 35 ला, सॉरी इथं बघा, 35 ला दुप्पट केलं आणि 4 ऍड केला. आता तुम्हाला 5 ऍड करावं लागेल, सॉरी या, 35 दोन्ही 70, 70 आणि 4 74, 4 ऍड केला. आता बघा तुम्हाला दुप्पट करावं लागेल आणि काय करावं लागेल बघा, 5 ऍड करावं लागेल. म्हणजे 74 दोन्ही किती होते बघा, 70 140, 148, 148 मध्ये तुम्ही 5 ऍड केला, 148 अधिक जर 5 ऍड केला तर तुम्हाला 153 भेटणार आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, हे जर सेशन तुम्हाला फायदेशीर वाटत असेल प्रश्न बघून, तर नक्की आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रांना किंवा तुम्ही स्वतः काय करायचंय, व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे, शेअर करून. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट टॉपिक वरचा सगळे टॉपिक मी याच्यामध्ये घेतलेले आहे, कारण आपल्या एकाच व्हिडिओमध्ये तयारी झाली पाहिजे. कशावरचा बघा, कालमापनावरचा प्रश्न आहे, लीप वर्षावरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष म्हणून पाहिजे, बरोबर आहे की नाही, लीप वर्ष म्हणून पाहिजे आहे की नाही, आहे असं विचारलेलं आहे. बघा सगळेच्या सगळे वर्ष तुम्हाला शतक वर्ष दिले, त्याला काय म्हणतो आपण, सेंच्युरी इयर्स म्हणतो. का बरं, बघा 1996, 1970 असं आहे का, नाही. बघा 1600, 1700, 1800 आणि 900. जर एखादं वर्ष लीप ठरवायचं असेल तर 2 क्रायटेरिया बघा. लीप वर्ष जर ठरवायचं असेल तर काय करायचं बघा, तुम्हाला एक तर 4 न भाग जायला पाहिजे, कोणतं म्हणजे साधे आकडे असतील तर, आणि शतक वर्ष असं तर 400 न भाग द्यायचा. तुम्हाला मी एक सांगतो बघा, ज्याच्या शेवटी तुम्हाला 2 शून्य पाहायला भेटतात ते 101% शतक वर्ष असतात, सेंचुरी वर्ष असतात. शतक वर्षाला काय करायचं, 400 न भागायचं. बघा 2 शून्य कटले, प्रत्येकामधले 2 शून्य कट करतो, बरोबर आहे का, कारण 4 न भाग देणं सोपं आहे. 4 चूक 16, याला 4 न भाग जातो. 17ला 4 न भाग जात नाही, 18ला जात नाही, 19ला जात नाही. म्हणजे 1600 व शतक हे तुमचं काय असणार आहे, लीप वर्ष असणार आहे. ओके, हे तुम्हाला मी जे शिकवत आहे ते समजत असेल विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. ओके, तुम्हाला जर काही वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. जो की बघा विसंगत घटकावरचा प्रश्न आहे. विसंगत घटकावरचा प्रश्न आहे, खालील जोड्यापैकी विसंगत संख्यांची जोडी कोणती. बघा या दोघांमध्ये काही संबंध आहे का पाहून घ्या, या दोघांमध्ये काही संबंध आहे का पाहून घ्या. संबंध असला पाहिजे, नसेल तर ते विसंगत पद असणार आहे. बघा जस्ट विचार करा, 14चा जर वर्ग केला, 14चा जर वर्ग केला तर 196 वर्ग आहे. 16चा जर वर्ग केला तर काय असते, 256 असते. आणि 18चा जर वर्ग केला तर किती राहते बघा, 324. पण 15चा वर्ग 225 असते. इथं 235 दिलं, म्हणजे तुमचा विसंगत घटक जो आहे 4था असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी या 3-4 दिवसामध्ये एकच काम केलं. काय केलं की कशा प्रकारे ऍप्टेक नावाची कंपनी प्रश्न विचारत आहे, त्याच माध्यमातून तुमची तयारी करून घेण्याचा माझा विचार होता, म्हणून मी हे व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न आलेला आहे. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, सगळं फ्री कंटेंट देतोय त्याच्यामुळं पाहायला काही अडचण नाही. ओके, बघा जो का अगोदरचा प्रश्न आपण घेतलेला आहे. आता बघायचा आपल्याला नेक्स्ट प्रश्न, जो बघा सांकेतिक भाषेवरचा आहे.
कोडिंग वरचा आहे, शब्दांची कोड दिले तुम्हाला. काय म्हटलं? पाण्याला हवा म्हटलेला आहे, हवेला आकाश म्हटले आहे, आकाशाला समुद्र म्हटलेला आहे. तर पक्षी कुठे उडतात? मला सांगा, रिअल फॅक्ट मध्ये पक्षी कुठे उडतात? आकाशामध्ये. म्हणजे पक्ष्यांचं उत्तर उडणं कशामध्ये असते? आकाशामध्ये. आता यांनी आकाशाला काय म्हटलं? या भाषेपुरतं बरं, या भाषेपुरतं यांनी आकाशाला समुद्र म्हटलेला आहे. म्हणजे पक्षी तुमचे सध्या या उदाहरणानुसार कुठे उडणार आहेत? समुद्रावर उडणार आहेत. ओके, समुद्रावर उडणार आहेत. याचा अर्थ काय? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला, साधा प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न बघूयात. या टाईपचे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारतात. काय म्हटलं बघा, नेक्स्ट आणखी बघा, कालमापनावरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 1996 ला सुरुवात सोमवारने झाली, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आता मला सांगा, कुठले वर्ष 1 जानेवारी पासून स्टार्ट होते ना, म्हणजे सुरुवात म्हटल्यानंतर 1 जानेवारीचा वार काय होता? 1 जानेवारीचा वार होता काय? सोमवार होता. काय होता? सोमवार होता. आता तुम्हाला विचार करायचा कुठून रे? 1996 पासून ते तुम्हाला विचार करायचा कुठपर्यंत? 1999. 1999. चला मग आता काउंट करायला लागेल तुम्हाला. 96 नंतर काय येणार आहे? 96 नंतर बघा 97 येणार आहे, नंतर 98 येणार आहे, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये बघा 4 न भाग जाते. ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला 4 न भाग जाते ते वर्ष कोणतं असते? लीप वर्ष असते. म्हणजे 1996 लीप वर्ष आहे. म्हणजे लीप वर्षातून साध्या वर्षाकडे जाताना 2 दिवस समोर जायचं. का बरं? कारण त्याच्यामध्ये 29 फेब्रुवारीचा दिवस असतो, 52 आठवडे आणि 2 ऑड दिवस असतात. आणि सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे असतात आणि 1 दिवस ऑड असतो. मग 2 न गेलो, सामान्य वर्षामध्ये 1 न जावं लागेल, परत 1 न जावं लागेल. एकंदरीत तुम्हाला 4 दिवस काय करावं लागेल? माग यावं लागेल, आहे की नाही? 1999 समोर जावं लागेल. मग 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 दिवस समोर. मग काय येणार बघा? 4 दिवस समोर म्हणजे मंगळवार येईल, नंतर बुधवार येईल, नंतर बघा गुरुवार येईल, नंतर बघा शुक्रवार येईल. 4 दिवस. 1 2 3 4. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघा, नेक्स्ट टॉपिक वरचा, जो की आहे बघा कशावरचा? अक्षर मालिकेवरचा प्रश्न आहे. खालील मालिकेत पुढील पद कोणते असेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ओके, बघा काय म्हटलं? AZA BYB CXC आणि DWD. आता ऑब्झर्व करा, A शेवट झाला, नंतर BB शेवट झाला, CC शेवट झाला, DD शेवट झाला. आता Z नंतर Y येतो, Y नंतर X येतो, X नंतर W येतो. आता UVW म्हणजे याचा अर्थ W च्या अगोदर काय यायला पाहिजे? V यायला पाहिजे. आता पहा, A झाला, BB झाला, CC झाला, DD, आता EE यायला पाहिजे. म्हणजे EVE ऑप्शन क्रमांक A आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि झटकन पटकन उत्तर काढायचं. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला हे जर सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकायला विसरू नका. अशाच प्रकारे आपण पेपरचे डेट संपेपर्यंत सेशन घेणार आहोत. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात, जो की असणार आहे बघा कशावरचा? गाळलेले पद शोधणे. यालाच काय म्हणतो आपण? मिसिंग टर्म म्हणतो. 5 3 चा संबंध 16 सोबत कसा आहे? 7 2 चा संबंध 45 सोबत कसा आहे? या नियमानुसार 9 आणि 4 चा संबंध लावला तर काय उत्तर येणार आहे? प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा जर विचार केला, आता 5 आणि 3 चा काय केल्यावर 16 भेटते? तर बघा 5 चा वर्ग करा, 3 चा वर्ग करा. 5 चा वर्ग किती राहतो बघा? 25 आणि 3 चा वर्ग काय राहतो? 9. 25 मधून 9 गेले तर 16 येते. वर्गांची वजाबाकी. काय? वर्गांची वजाबाकी. चला 7 चा वर्ग करा, 7 चा वर्ग करा, 2 चा वर्ग करा. 7 चा वर्ग काय असते? 49. 2 चा वर्ग 4. 49 मधून 4 गेले किती आले? 45. असंच लॉजिक तिसऱ्या ठिकाणी लावायचं. मग काय करायचं बघा? 9 चा वर्ग किती असते बघा? 81. किती राहते बघा? 81 राहते. 9 चा वर्ग काय राहते बघा? 81 राहते. आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला 4 चा वर्ग किती राहते बघा? 4 चा वर्ग राहते 16. 81 मधून 16 गेले तर किती येणार आहे बघा? 11 मधून 6 गेले 5 राहिले. 21 ला 5 अंक कोणता आहे? 65. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आवडला का प्रश्न? चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा जो असणार आहे तुमच्या का घड्याळ वेळ शोधणे, वेळ काढायची आहे. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. प्रश्न तर भारी भारी वाटते मला जरासा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हटलं बघा, एक घड्याळ 2:02 म्हणजे किती मिनिटं माहित नाही आपल्याला, वाजायला 3:03 कमी आहे. 2:02 झाले, 3:03 कमी आहे, तर एकच वेळ दर्शवते. दोघांचं म्हणणं एकच आहे, एकच वेळ दर्शवते. तर त्या घड्याळात किती वाजले असतील बघा. काय म्हटलं, 2:02 झाले आणि 3 वाजायला बघा किती मिनिटं बाकी आहेत, 3x मिनिटं बाकी आहेत. 3 वाजायला 3x मिनिटं बाकी आहेत असं म्हणू आपण. आता 2x आणि 3 वाजायला तिला 2x मिनिटं काय आहेत, 3x मिनिटं काय कमी आहेत. मग मला सांगा 2 पासून ते 3 वाजेपर्यंत एका घंट्याचं अंतर आहे, बरोबर आहे की नाही. 1 घंटा म्हणजे किती रे, 60 मिनिटं. आता 2x आणि 3x हे फरक आहे मिनिटामधला, या दोघांची बेरीज करून घ्या. 2x अधिक 3x म्हणजे किती होते, 5x. 5x ची किंमत जर 60 असेल, तुम्हाला x ची किंमत काढली, जर x ची किंमत काढली तर 2 वाजून किती मिनिटं झाले असंही काढता येते, किंवा 3 वाजायला किती मिनिटं कमी आहे असंही काढता येते. मग 5 न जर भागलं आपण 60ला, 60 भागिले 5 होईल. मग काय ते 12×5 = 60. काय भागाकार तुम्ही करा, x ची किंमत 12 आलेली आहे. मग मला सांगा 2 वाजून 2x मिनिटं म्हणजे तुमच्याकडे x ची किंमत किती आहे, 2 वाजून 2 गुणिले जर 12 मल्टिप्लाय केलं, 12×2 = 24 म्हणजे 2 वाजून 24 मिनिटं होतील. x ची किंमत 12 काढली, इथे तुम्ही काढू शकता बघा 3 वाजायला किती मिनिटं कमी असतील. मग काय करायचं, तर आपल्याकडे 3x आहे. चला मग 3 ला जर 12 न गुणलं, काय म्हणलं, 3 न जर 12 ला गुणलं तर 12×3 = 36 मिनिटं कमी आहेत. म्हणजे याचा अर्थ बघा 3 वाजून 24 मिनिटं, 36 मिनिटं कमी नाहीये. म्हणजे पर्याय तो इथं नाहीये, इथं पर्याय नाहीये, सॉरी इथं पर्याय तुमचा चौथ्यामध्ये बघा 2 वाजून 24 मिनिटं झालेलं आहे. जर कदाचित असं असतं 3 वाजायला 36 मिनिटं कमी, याचा अर्थ हेच होतो ना, दोघांची एकच वेळ असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे तुम्हाला जर सेशन आवडत असेल तर बिनधास्तपणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, जो की नेक्स्ट टॉपिकवर असणार आहे. बघा कशावरच आहे, गणितीय सांकेतिक क्रिया करायची तुम्हाला. काय म्हटलं बघा, प्लसला याने गुणिले म्हटलं, बरोबर आहे की नाही, मायनसला याने भागिले म्हटलेलं आहे. नंतर बघा गुणिले याने प्लस म्हटलेलं आहे आणि भागिले म्हणजे मायनस. बघा चेंज करायचं कसं, मी लिहून घेतो, तुम्ही तसं करायचं नाही, तोंडी करायचं वाटलंच. पहा 20 याला मायनसला काय म्हणलं बघा, मायनसला याने भागिले म्हटलेलं आहे. काय म्हणलं बघा, भागिले. नंतर बघा प्लसला काय म्हणलं यांनी, प्लसला यांनी म्हटलेलं आहे गुणिले. काय म्हटलं यांनी, गुणिले म्हटलेलं आहे. नंतर बघा 5 येईल इथं. नंतर बघा गुणिले, गुणिलेला काय म्हटलं बघा, प्लस चिन्ह म्हटलेलं आहे. आणि सगळं नंतर 10 आहे बघा. भागिले म्हणजे काय, भागिले म्हणजे बघा वजेचं चिन्ह आहे आणि बाजूला 6. चला बॉर्डमाचा नियम सांगते काय, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. ऍडिशन सबट्रॅक्शन कसे करता येते, पण तुम्हाला पहिल्यांदा डिव्हिजन वगैरे करावं लागत असते. बघा 4 न जर तुम्ही जर भागलं, समजा 20/4 करतो आणि गुणिले 5 देतो, कारण 20 ला 4 न भागायचं आणि 5 न गुणायचं आहे. मग पहिले काय करायचं, 4×5 = 20 आणि 5×5 किती रे, 25 होईल. बाजूला किती राहिलं बघा, 10 मधून 6 गेले, 4 राहिले, 25 अधिक 4 म्हणजेच 29 याचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. कशाचा प्रश्न आहे बघा, कालमापनाचा प्रश्न आहे. साधा सिंपल विचारला. एका सामान्य नॉन लीप वर्षात, सामान्य वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष नसलेले, एकूण किती दिवस अतिरिक्त किंवा ऑड दिवस असतात. मी अगोदर एक्सप्लेन केलं बघा, कुठल्याही सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस ऑड असतो. कारण 365 दिवसामध्ये 52 असतात आठवडे आणि 1 दिवस राहतो ऑड. पण तुमच्या लीप वर्षामध्ये 366 दिवस राहतात, 52 आठवडे राहतात आणि 2 दिवस ऑड राहतात, 2 दिवस अतिरिक्त राहतात. प्रश्न काय विचारला, सामान्य वर्षामध्ये म्हणजे 1 दिवस ऑड होणार असे प्रश्न विचारतात. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा जो की असणार तुमचा तुलनेवरचा प्रश्न आहे. वजन या घटकाचा तुलना करायचा आहे. बघा सर्वात वजनदार कोण, आता असे बस काय करायचं, सर्वात हलका कोण आहे याला कॅन्सल करायचं. बघा
ए हा बी पेक्षा वजनदार आहे म्हणजे बी हलका आहे, मग बी कट केला. बघा ए हा बी पेक्षा वजनदार आहे, परंतु परंतु हे वाक्य ए साठी आलेले असते म्हणजे सी पेक्षा हलका आहे. ए हा सी पेक्षा हलका आहे म्हणजे ए कटला, पर्याय क्रमांक तुमचा 1 कटलेला आहे. आता सी आणि डी राहिलं. डी आणि सीचं रिलेशन बघा. डी हा ई पेक्षा वजनदार आहे, ई असता ई कटला असता, पण बी पेक्षा हलका आहे. डी हा बी पेक्षा हलका आहे म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो बघा, याच टाईपचे परीक्षेला प्रश्न येत आहेत, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटच्या क्षणाला तुम्हाला मी सांगत सुद्धा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा, जो की असणार नेक्स्ट टॉपिक बघा. अंक, अक्षर आणि चिन्ह याचा अल्फा न्यूमेरिक सिरीज म्हणतात. काय म्हटलं, ही सिरीज पाहायचीच नाही. काय म्हटलं, ही मालिका उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून 5वे पद कोणते? त्यांचा डावा आपलाही डावाच, त्यांचा उजवा आपलाही उजवाच असणार आहे म्हणजे ही बाजू तुमची लेफ्ट असणार आहे आणि ही बाजू तुमची राईट असणार आहे. बरोबर आहे की नाही? काय म्हटलं, क्रमाने लिहिल्यास उलट क्रमाने लिहित बसायचं नाही, फक्त ऑब्झर्वेशन करायचं. इक्वल स्टार्ट झालं, इकडे एंड झालं, पण आता रिव्हर्स मोजायचं तुम्हाला. रिव्हर्स काय म्हटलं, डावीकडून 5वे म्हटलेलं आहे. काय म्हटलं, डावीकडून 5वे सिरीज आपण अरेंज केली. डावीकडून म्हणजे काय, या बाजूला म्हणजे स्टार इकडे येईल, 7 इकडे येईल, मग याला 1 2 3 4 5 डावीकडे 5वं स्थान कोणाचं आहे, तुमचं 2 आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला शेवटचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी बघा, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर बिनधास्तपणे सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि याची लिंक आपल्या मित्रांना शेअर करायची आहे. बघा शेवटचा प्रश्न कशावरचा आहे, विसंगत घटक अक्षर ओळखा. विसंगत अक्षर गट ओळखा. बरोबर आहे की नाही? चला काय म्हटलं बघा, त्यासाठी तुम्हाला नंबर पाहिजे बघा. चला बघा, बी चा क्रमांक 2 आहे, डी चा क्रमांक 4 आहे, एफ चा क्रमांक 6 आहे, एच चा क्रमांक 8 आहे. 2 2 वाढलं, 2 2 वाढलं. बघा पी चा क्रमांक काय राहते बघा, 16 राहते. आर चा क्रमांक 18 राहते. अगेन टी चा क्रमांक 20 राहते. व्ही चा क्रमांक काय राहते, 22 राहते. त्यानंतर बघा एच चा क्रमांक किती राहते, 8 राहते आणि के चा क्रमांक 11 आहे. हेच तुमचं ऑड पद आहे. वाटलं चेक करा समोरचं. बघा इथं काय आहे, ते तुमचा यश असतो बघा 8 वर, जी असतो 10 वर, यल राहतो 12 वर आणि यन राहतो बघा 14 वर. 2 2 वाढलं, 2 2 वाढलं, पण इथं चेंज झालं, इथं एकच वाढलं म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे विसंगत पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जर सेशन आवडलं तर बिनधास्तपणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.